शॅडोज पण पाहिजे आपल्याला. कुठे मिट्टू? मस्त आहे वातावरण. मिट्टू आहे मिट्टू. क्रॉस मल्टिप्लाय करतो, सो करूया. या दोघांचा आहे आणि हा रूट मध्ये नाही आहे, दॅट्स व्हाय. आता आपल्याकडे राहिला किती किती इतका राहिला 30 आहे ना. जेवढा पिझ्झा राहिला तो बरोबर क्वाड्रिलॅटरलच्या आकारामध्ये आहे, चौकोनाच्या आकारामध्ये आहे. म्हणजे चौकोनाचा जर एरिया काढायचा असेल तर आपल्याला पूर्णचा आन्सर माहिती पाहिजे. जसं मी पूर्णचा आन्सर किती दिला तुम्हाला 50. मग याचा आन्सर माहिती पाहिजे होतं. या दोघांची काय केली तुम्ही मायनस, तेव्हा याचा आन्सर किती आलं विचारलं केलं. याचा जर आन्सर काढायचा असेल तर आपल्याला पूर्ण याचा एरिया माहिती पाहिजे होता. ठीक आहे. तर हा जो पूर्ण होता FDE या पूर्ण एरिया पहिले काढला आपण. किती आलेला आहे मग या छोट्याचा एरिया तुम्ही स्वतःहून दिला होता 20 म्हणून, त्यामुळे इथे व्हॅल्यू केली. ओके. आता आपण या मोठ्या याचा आणि छोट्या याचा काय करणार आहे मायनस करू. तेव्हा कुठे हा राहिलेला जसं मी तुम्हाला खाली असं सांगितलं मायनस करू, तसं त्याचं मायनस करण्याचं येऊन जाईल. अलग लक्षामध्ये आता लक्षात आलं की असं मोठं तर तेव्हा तुमचं लक्षात कसं आलं असं. FDE चा आन्सर आला होता आपला 45. त्याचा आन्सर त्यांनी स्वतः दिलेला आहे 20. बघा FDE चे किती आलेलं आहे 45. याचा आन्सर त्यांनी स्वतः दिला आपल्या मॅथ मध्ये 20. या दोघांची मायनस किती आहे ध्रुवा आपण सांगायचं तर उद्या सांगितलं. सेटिंगचा प्लॅन्स बरोबर करून घ्या. आता हा जो मायटोसिसचा पूर्ण प्रोसेस आहे ती नेमकं विचारलं कसं प्रकारे कसे काही नावं दिसत आहेत. तिकीट झाला मायटोकॉन्ड्रिया. आता हे जे न्यूक्लियस मध्ये जे डीएनए आहे ते लागतो हा फायबर आणि सेलला दोन तुकडे करण्यास मदत करते. बघा त्यांना फायबर मोकळे होत आहे असं मी तुम्हाला समजेल तसं सांगत आहे. सेंट्रिओल्स ज्याला म्हणतो आपण. आता ते दोन पोलला जाते. जसं आपल्या पृथ्वीचं साऊथ पोल आणि नॉर्थ पोल आहे ना, तर बघा ते दोन पोलला चालले आणि हे पोलला जाताना तो जो आपला क्रोमोझोम आहे त्याच्या सेंटर मधून जाते. ते बघा सेंटर मधून जात आहे, दिसतंय ते बघा हे असं सेंटर मधून जाते त्याच्या असं त्याला लागते की पूर्ण आता सेंटरला येते. मग आपल्याला केळं कसे दिसतात बनाना तसे त्यांचा शेप होते. बघा हे आले सेंटरला दोन सेल निर्माण करण्याकरिता. इथून ते तुटतात, ब्रेक होतात मधातून. म्हटलं जाते मायटोसिस. अर्धकोनाचं ते विभाजन म्हणजे ते पूर्ण क्रोमोझोम मध्ये ते अर्ध्या केळ्यासारखे झाले. त्याला ते नाव दिले बनाना शेप म्हणून. आता काय झालं अलग झाल्याबरोबर दोन न्यूक्लियस तयार होत आहेत. दोन न्यूक्लियस पासून काय तयार होईल दोन सेल तयार होईल. हे बघा हे अलग तुटतात, अलग तुटले का परत न्यूक्लियस तयार झाला, झाले दोन सेल तयार त्याचे. पुन्हा त्याचं काम झालं, पुन्हा त्यांनी त्याचे धागे जमा करून घेतल्याचं समजून घ्या. ठीक आहे. ही झाली मायटोसिसची प्रोसेस. आता आपण बघणार आहे मियोसिस मध्ये काय होते. आणि समजून मीच दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळं आपल्याला लिहिताना लिहायचं आहे. हे जे फायबर आहे हे पोलला जातात, मग ते सिस्टर प्रोफॅटिक्सच्या सेंट्रोमियर मधून जातात, त्यांना अटॅच करतात, त्याला सेंटरला आणतात, मग ते ब्रेकडाऊन होते. सगळी प्रोसेस त्याच्यामध्ये आपल्याला लिहायची आहे. हे काय झाले दिसतंय की काय झालेलं आहे क्रोमोझोम काय होत आहे डबल होत आहे ना.
हे बघा हे डबल झालेलं. आता ही आपण जे पाहिलं ही मियोसिसची प्रोसेस. परत हे 2 चे 4 होतात मग. हे झाले पोलला गेल्यानंतर सेंटर मधून सेंट्रोमियरच्या हे प्रोफेस 1 सुरू आहे. ते कुठे फेस सुरू आहे तिथं वरती दिसते बघा पोकळ्यामध्ये. मियोसिसची प्रोसेस सेंटर मधून लाटायचं आहे. क्रोमोझोम आपण म्हटलं ना पेअर मध्ये आहे, तसं ते पेअर मध्ये आहे. सेकंड स्टेप झालं तर प्रोफेस 1 पाहिलं तुम्ही आता सेकंड मेटाफेस सेकंड